अंगद पाटीलाची सलामीची जोडी तुम्ही पाहता. मागची मॅच काय रंगली. एक बॉल 6 धावेची गरज. लॉंग ऑफला जेल पकडला गेला. फ्लाइट स्ट्रोक होता तो आणि तिथे सामना जिंकला आराध्य स्पोर्ट टेंबोडे टीमनं. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच तुमच्या समोर. दोन्ही टीमला दिव्यात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि अंगद पाटील तुम्ही आता स्ट्राईक एंडला पाहता. अंगद पाटील ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोहितला तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल. लेग स्टम्पला सोडून जात असताना वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव 1 स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्डवरती रनसंख्या पाहता त्या 2 या आकड्यावरती. केपीसी नामपुरी MMV डाकटी जुई हे 2 टीम तुमच्या समोर आहेत. लोअर फुल टॉस बॉल. मिडॉनला फिल्डर आहेत. बॉलला गॅदर केला. या बॉलवरती मिळते 1 न सुरुवात केली अंगद पाटीलनं. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्डवरती रनसंख्या पाहता त्या 3 या आकड्यावरती. 3 धावा धावपलकावरती. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच तुमच्या समोर या 2 संघांमध्ये तुम्ही पाहता. पुढचा बॉल. अपील हलकीशी तुम्ही पाहिली. बॉल पडला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये P1च्या रोहितला तुम्ही पाहता. आतापर्यंत त्याला धावा खर्च केल्यात 3. 2 बॉलचा खेळा दोन्ही शिल्लक आहे. P1चं हे षटक तुम्ही पाहता. बॉल चाला बागे वेगाला. फिल्डर धावतात फाईन लेगला. तोपर्यंत बॉलला उचलतील. या बॉलवरती धावा मिळतात त्या 2च्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 5 या आकड्यावरती. 5 धावा स्कोरबोर्डवरती. या षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल 1 टू. ऑन द कार्पेट. बॉल चालला बॉन्डलाच्या दिशेने. तिकडे फिल्डर आल्यात. या बॉलवरती मिळते सिंगल. थोडा खराब आला सिंगलच्या बरोबरीनं तुम्ही पाहताय. षटक संपलं इथे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 6 या आकड्यावरती. संकटावर बात करणारी कुलस्वामिनी कुलदैविता. हकेला धावणारी नवसाला पावणारी आई एकविराचं गुणगुणणारा तुम्ही संगीत पाहता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती 6. पहिल्या मॅच मध्ये देखील 6 धावा खर्च केल्या होता गोलंदाज तुम्ही पाहायला गेलं तर वकासनं. आणि या ओव्हरमध्ये तुम्ही पाहता रोहितनं. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच तुमच्या समोर. आलेल्या तमाम लढक्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कुठारीचं हे भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा महासंग्राम या स्वर्गीय रोहिदास स्मृती या क्रीडांगणाकडे लाडक्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सहर्ष स्वागत. लक्षात असू द्या जो वाईट पडदा आहे ती बाउंड्री आहे. जी रेष आहे ती बाउंड्री नाहीये. लक्षात असू द्या सर्व टीम. P2ला तुम्ही P2चं षटक अंकेश आला. पहिलाच बॉल 73 रन. बीट केलं कुणाल पाटील. आमच्या व्यासपीठासमोर जी तुम्ही लाईन पाहताय ती सीमारेषा आणि बाकी बघा व्यासपीठासमोर जी व्हाईट रेषा चुन्याची ती बाउंड्री लाईन आहे आणि फक्त व्यासपीठासमोरच आणि बाकी जो पडदा आहे ती सीमारेषा. लक्षात असू द्या. इनफिटच्या वरनं बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. इथे आउटफील्ड थोडी स्लो झाली आणि या बॉलवरती धावा मिळतात त्या मात्र 2 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती. का मॅच रंगली. पहिली मॅच जिथे आराध्य स्पोर्ट टेंबोडे टीमनं धावा बनवल्या 47-48 चेस करायच्या होत्या. हेच सांगितलं करणनं की टॉस जिंकला त्याच्यानंतर आम्ही बॅटिंग करू कारण की चेस करायला डबल माइंड कुठेतरी उस्मान होईल आणि त्याची विकेट करणनं घेतली. तिथून मॅचला टर्न झाली. शेवटच्या 1 बॉल 6ची मॅच आणि तो सामना जिंकला आराध्य स्पोर्ट टेंबोडे टीमनं.
बाग 11 तलोजेला पराभूत केला. खेचला बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर होता प्लॉट मध्ये पाठवला एंटोनी स्लॉट सीमा पार षटकार. षटकाराच्या बरोबरीनं 14 धावा. अपील तुम्ही पाहता बाटला स्पर्श झाला असं सांगतात मनोजी पवार सर. या बॉलवरती 1-1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 15. लक्षात असू द्या सर्व टीम 6 षटकांची मॅच आहे. प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटं आणि तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायची आहेत. अन्यथा 26वा मिनिट लागला तर 1 फिल्डर आम्ही तटिया सर्कलच्या आतमध्ये घेऊ. लक्षात असू द्या. पंधरा धावा स्कोरबोर्ड वरती अंगद पाटील ज्यांना 1 न खेळला सुरुवात केली तो स्ट्राईक ना तुम्ही पाहता. गती कमी केली बॉल जसा मला प्रेक्षक जोडल्यात युट्यूब वरती. त्याच्यानंतर तुम्ही पाहता स्मार्टफोन वरती टीव्ही वरती जे प्रेक्षक आम्हाला जोडल्यात त्यांचं देखील हार्दिक स्वागत करू. स्विच हिट चा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आला बॉल अंगदच्या. तिकडे फिल्डर तुम्ही पाहता. या बॉल वरती धाव मिळते. 1-1 न स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती 16. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि 8च्या सरासरीनं केपीसी इनामपुरी जाऊन पोहोचली आहे 16 वरती. थँक्यू. दोनोचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 8च्या सरासरीनं 16 रन केपीसी इनामपुरी आणि त्यांना फाईट करते मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट डाकती जोई या 2 टीम मध्ये तुम्ही सामना पाहता. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. 6 ओव्हरमध्ये तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे आहेत आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती रोहित पुन्हा एकदा आला. खेचला बॉल चाला बॉन्डलाईच्या दिशेला वेगानं सीमारेषा पार. स्वागत केलं रोहितचं. चौकार. चौकाराच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 20 या आकड्यावरती. पुढचा बॉल या षटकातील बॉलला पाठवला. बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं डीप मध्ये फिल्डर तुम्ही पाहता. या बॉलवरती धाव मिळते. 1-1च्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे 21-21 धावा धावपलकावरती. बॅटिंग करत असताना केपीसी इनामपुरी कुणाल पाटील अंगद पाटील मैदानामध्ये तुम्ही त्याला पाहता. 21 रन. रोहित करतला या षटकामध्ये पाहता. पुढचा बॉल फटका बसला. जेलची शक्यता. विकेट कीपर पुढे सरसावला. पकडलाय जेल. कुणाल पाटीलची पहिली विकेट केपीसी इनामपूरला. पहिला धक्का 21 वरती. हॅलो. तर नक्कीच केपीसी इनानपुरी संघ इथे खेळतोय. केपीसी इनानपुरी टीमचे बिग सपोर्टर सन्माननीय गजानन शेठ पाटील असतील, भरत शेठ म्हात्रे, जगन्नाथ शेठ म्हात्रे, त्याचबरोबर अंगद पाटील यांचे पिताश्री सन्माननीय मारुती शेठ पाटील असतील, परशुराम शेठ पाटील. येणाऱ्या 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान खूप मोठी स्पर्धा मित्रांनो आपल्या भेटीला येते. केपीसी ट्रॉफी नक्कीच पाहायला मिळेल. 4 व्हीलर कार देण्याचा एक रेकॉर्ड त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल मॅन ऑफ द सिरीजसाठी. कार्तिक म्हात्रे आला.
उडवला बॉल चालला लॉंग ऑफचा फिल्डर पाहतच राहतील ते बनतील प्रेक्षक कार्तिक मात्रेचा पहिला दणका षटकार थँक्यू डीजे षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 27 आल्या आल्या पहिला कार्तिक मात्रेचा रॉकेट जो लँड झाला लॉंग ऑफला येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये चांगला क्रिकेट खेळतोय कार्तिकला तुम्ही पाहताय केपीसी इनामपुरीच्या माध्यमातून बघा बॉलची मागणी केली आहे बॉल देऊ लगेचच द्या बघा धावा धावपलकावरती तुम्ही 27 पाहताय आज स्पर्धेचा पहिला दिवस बघा चेक केला बॉल तोच घ्या अंगद ही सूचना आयोजकांकडून लक्षात असू द्या बघा तुम्हाला अंगत लक्षात असू द्या षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 27 3 बॉल मध्ये तुम्हाला 2 बॉल चॉईस करायचे हे देखील लक्षात असू द्या 27 रन स्कोरबोर्ड वरती कार्तिक मात्रेचा तुम्ही षटकार पहिला स्पर्धेचा पहिला दिवस पाच दिवस तुम्ही स्पर्धा पाहणार आहात चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कुटारीचा हे आयोजन अडवा बॅट न खेचण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल्स विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल 27 धावा धावपलकावरती शेवटचा बॉल आहे षटकातील 27 धावा धावपलकावरती आणि खेळण्यासाठी तो सज्ज होईल कार्तिक मात्रे ज्याच्या बॅटमध्ये तुम्ही षटकार पाहिला चला मॅच बॉल आला 27 धावा धावपलकावरती मॅच बॉल देखील तुम्ही आता आलेला आहे शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज स्विच हिटचा प्रयत्न या बॉलनं देखील आता मात्र बीट केलंय कार्तिक मात्रेला आणि अशा रीतीनं 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला धावा धावपलकावरती केपीसी इनामपुरी 27 ड्रिंक्स टॉली मैदानामध्ये जाईल तोपर्यंत दुपारच्या सत्रामध्ये डीजे गणेश दादा देऊया संधी ऐकूया एक समधुर संगीत ड्रिंक्स टॉली मैदानामध्ये तुम्ही पाहता आता बाहेर येत असताना 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला धावा धावपलकावरती केपीसी इनामपुरी पोचली आहे 27 वरती दुसरी मॅच उशिराला प्रेक्षकांसाठी MMV डाकटिजुई टीमच्या कॅप्टन टॉस जिंकला त्यानं सांगितलं आम्ही फिल्डिंग करू आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय केपीसी इनामपुरी अंगद पाटीलच्या टीमला कमी लोकसंख्येचं गाव इनामपुरी आणि खऱ्या अर्थानं शहरी क्रिकेट खूप आपल्या गोलंदाजीनं गाजवलाय तो अंगद पाटील आता मात्र आपल्या गावाचं नाव ची चाप सोडण्यासाठी आज तो इथपर्यंत उतरला अंगदला तुम्ही पाहता स्ट्राईक इनला जो सलामी लाला त्याच्या बॅटमधनं एक चौकार तुम्ही पाहिला चौथ्या षटकामध्ये सुरुवात झाली आहे बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सूरज आलाय पहिलाच बॉल उडवला लॉंग ऑफला तिथे फिल्डर आहेत जोपर्यंत उचलतील या बॉलवरती धाव मिळते 1
1च्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 28 या आकड्यावरती सूरज गरत बॉलिंग ट्रॅकवरती. चौथ्या षटकामध्ये 6 ओव्हरची मॅच. तुम्हाला 6 ओव्हरमध्ये 5 गोलंदाज वापरायचे आहेत. चांगली संकल्पना चैतनेश्वर क्रीडा मंडळ कुटारीचं हे आयोजन नियोजन तुम्ही पाहता. कार्तिक म्हात्रे समोर ठेवण्यात आला. या बॉलला बीट केला. आता समोर ठेवला होता बॉल, पडला जसा विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या चौथ्या षटकामध्ये करत असताना तुम्ही पाहता सूरज गरदला. पुढचा बॉल आणखीन एक तुम्ही पाहता बॅटला लागला, स्पर्श झाला. विकेट किपर त्याचं काम पूर्ण केलं आणि आता मात्र विकेट मिळती आहे कार्तिक म्हात्रेची. लागणारा मैदानावरती केपीसी नागपूरला दुसरा धक्का. थँक्यू डीजे. 4 बॉलमध्ये 6चं योगदान, तो मात्र बाद झाला. पहिला विकेट केपीसी इनामपुरी टीमला. पहिला 21 वरती धक्का लागला आणि पहिला धक्का कुणाल पाटील आणि त्याच्यानंतर 28 वरती लागणारा हा दुसरा धक्का. तुम्ही पाहता कार्तिक म्हात्रे मैदानामध्ये आला. तुषार पाटील बॅटिंग करण्यासाठी. जबरदस्त फलंदाज आहे अष्टपैलू क्रिकेटर या टीमचा तुषार पाटील. ऑन स्ट्राईक हलक्या हातानं खेळलाय या बॉलला. एक धाव केली आहे पूर्ण. फिल्डर मिड विकेटला जोपर्यंत येतील तोपर्यंत 1 न. आता तुम्ही पाहता तुषार पाटीलला खेळायला सुरुवात केली आहे. तर आमचे खुटारीचे सन्माननीय विष्णू शेठ म्हात्रे हे देखील आलेले आहेत. तर आपण यावं व्यासपीठावरती. आमचे मधुकर म्हात्रे असतील. तर खुटारीचे ग्रामस्थ इथे आहेत, त्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्विच हिटचा प्रयत्न केलाय. या बॉलनं आता बीट केला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती जनसंख्या 29 या आकड्यावरती. चौथं षटक सूरज गरजचं. आतापर्यंत 5 बॉलमध्ये अवघ्या त्यानं 2 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये 2 डॉट बॉल तुम्ही पाहता, 2 सिंगल, 1 विकेट. लाजवाब गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. कीपर क्लोजली आहे या षटकामध्ये सूरजच्या. जबरदस्त स्वतःच्या पॉइंटमध्ये गुड फिल्डिंग आणि अशा रीतीनं इथे षटक क्रमांक संपलं 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 29. हॅलो. तसेच आमचे सुनील शेठ म्हात्रे आमचे साडो हे देखील इथे आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं. विष्णू शेठ आहेत तिकडे. अजून काही मंडळी आहे. सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चार ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती स्कोर बोर्डवरती जनसंख्या तुम्ही पाहता 29. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5व्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला. प्रथमेश गरत लेफ्ट हँडर आहे. आडवा बॅटनं खेचला. मिड विकेटला फिल्डर आहे. जोपर्यंत बॉल उचलतील तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळती आहे. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा धावपलकावरती 30 या आकड्यावरती. 30 धावा धावपलकावरती. अंगद पाटीलच्या बॅटमध्ये एक चौकार. तो आता शांत आहे. 5व्या षटकाला त्याची अटॅकिंग बाकी मोठे पटके येतील का त्याच्या बॅटमध्ये. गती कमी केली. लाईन खराब आहे. सोनेजी पाटील सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. 1 स्कोर पुढे चालला.
धावपलकावरती तुम्ही पाहता 31 या आकड्यावरती. पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं 47 स्कोर बनला. या मॅच मध्ये देखील स्कोर कितीचा बनेल आणि येणारे काही बॉल सांगून जातील. फटका चांगला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंगद पाटीलचा पहिला रॉकेट आला सीमा पार षटकार. षटकाराच्या बरोबरीनं चला तिसरा खऱ्या अर्थानं गोलंदाजावरती आक्षेप घेतला. तिसरे पंच आमचे. चला आपण इथूनच बघूया. चला तिसरे पंच आमच्या मैदानामध्ये गोलंदाजावरती आक्षेप घेतला. सचिन कडू सर. चला विशाल मात्र एक अष्टपैलू क्रिकेटर बायकरमॅन आमच्या स्वतः मैदानामध्ये तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. बॉलरवरती मात्र इथे तुम्ही पाहता आक्षेप घेतला. त्याच्या ॲक्शनवरती लगेच आपण तिसरे पंच आमचा विशाल मात्रे. धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्डवरती रणसंख्या 37 या आकड्यावरती. अंगद पाटीलच्या बॅटचा फेस आता मात्र ओपन झाला. पुढचा बॉल मोठा खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर इथे रिले कॅचची संधी सोडलाय जेल. अंगद पाटीलला जीवनदान महागात पडेल. याच्या अगोदरच्या बॉलवरती त्यानं लॉंग ऑफ सीमारेषा पार केली. तो षटकार त्यानं पाहिला आणि तुम्ही पाहता धावपलकावरती 1 स्कोर पुढे चालला 38 या आकड्यावरती. 2 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक तुम्ही 5 वर प्रगतीपथावरती पाहता. समोर तुषार पाटील खेळण्यासाठी सज्ज झाला. गती कमी केली. लेन चांगली आहे. पंच तेच सांगताय जसा बॉल पडला तसा बाहेरच्या दिशेने हलकासा मात्र तुम्ही पाहता विकेट किपरच्या हातामध्ये बाहेर निघणारा हा बॉल होता. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत तुम्ही पाहता. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. हा बॉल पुढ्यात ठेवला होता. ऑफ स्टंप तो यॉर्कर म्हणू शकाल. बीट केलं या बॉलला. गुड बॉलिंग. एक षटकार वगळता आतापर्यंत चांगली गोलंदाजी तुम्ही पाहता प्रथमेश गरजची. धावपलकावरती थांबल्या जात आहेत 38 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील तुषार पाटीलसाठी. हा बॉल देखील पडला. त्याच्यानंतर तुम्ही पाहता बॅटला बॉल स्पर्श झालाय का आणि इथे बॅटला बॉल स्पर्शाला विकेट किपर त्याचं काम पूर्ण स्वतःहून मात्र मैदान सोडता तुषार. आणखी एक विकेट. पाच ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती स्कोर थांबला 38 धावपलकावरती. शेवटचं षटक स्लो गोरचं डेट ओव्हरचं हंडामारीचं. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोहित यस घरत आलाय मैदानामध्ये. रोहित घरत 2 आहेत. एक रोहित जी घरत त्याच्यानंतर आमचे रोहित यस घरत. आता मात्र रोहित यस घरत कशा रीतीने गोलंदाजी टाकतील. रोहित जी घरतनं खूप चांगली गोलंदाजी केली. स्लो गोरचं शेवटचं षटक. किपरच्या भूमिकेत तुम्ही त्यांना पाहिला. आता बॉलिंग ट्रॅक वरती ते आल्यात. समोर अंगद पाटील. शहरी क्रिकेट खूप खेळला. रायगड ठाणे म्हणा रायगडचं प्रतिनिधित्व केलं. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी खूप स्पर्धा. इनामपुरी गावाचं नाव 7 समुद्राच्या बाहेर नेण्याचं काम अंगद पाटीलनं केला. तो आता स्ट्राईक केला. त्याला माहिती आहे या षटकामध्ये मोठे हिट हवेत. ते येतील का अंगद पाटीलच्या बॅटमध्ये आणि तो मात्र सज्ज झाला. सलामी लाला त्याच्या बॅटमध्ये एक चौकार एक षटकार. आतापर्यंत 15 या धावसंख्येवरती खेळतोय. विनायक आमच्यासोबत जोडले जातील गुणलेखाच्या भूमिकेत. जबरदस्त ते देखील फलंदाज आहेत. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत.
फुल टॉस दिला, क्लिक केला, वन शॉट, फटका चालला, बाउंड्रीला इच्छा दिशेनं डीप स्क्वेअर लाईक सीमा पार आला. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं रोहितचं. 4-4 चौकार. कर बॉल यश त्यांना जाऊन देत धडक, फलंदाज बाद. चौकारला त्याच्यानंतर बाद केलं अंगद पाटीलला. 42 नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी आला अरविंद पाटील. बॅटचा मात्र कडा लागला, शेवटच्या बोबेटला बॉल चाललाय बॉडीला इच्छा दिशेने चौकार. चौकार तुम्ही पाहिला, 30 सर्कलच्या बाहेर बॉल वेगानं लॉंग स्टॉपला गेला. चौकारानं स्कोर पुढे चालला 46 धावा फलकावरती. 50 पर्यंत पोहोचेल का केपीसी नामपुरी, हेच तर प्रयत्न आहेत. योमेश डेफिनेटली हिट, इथे बाद केला अरविंद पाटीलला. यस्ता उद्ध्वस्त दांडी गोल. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर अंगदची विकेट, लगेच अरविंद पाटीलने चौकार मारला, त्याची विकेट. आतापर्यंत 4 मध्ये 8 खर्च केल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. विकेट किपर बीट, बॉल चालला लेग स्लीपला. वाईट 1+1 या 2 धावा, 2च्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. धावा फलकावरती 48 या आकड्यावरती. संदेशला तुम्ही पाहता, संदेश मात्रे 5व्या क्रमांकावरती आला. पुढचा बॉल आडव्या बॅट मध्ये खेचला, मिड विकेटला फिल्डर वेगाने आला. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलला, फेकी गुड फेकी, रॉकेट थ्रो, पण विकेट सॅक्रिफाईस. असा मात्र तुम्ही दोन्ही BCCI चा नियम निघालाय खऱ्या अर्थानं. विनायक तुम्ही पाहता, दोन्ही फलंदाजांना क्रीज सोडणं हे गरजेचं आहे. आणि तुम्ही इथे पाहताय या बॉलवरती एकच मिळेल. 1 स्कोर पुढे चालला. 49 धावा. शेवटचा बॉल, या बॉलवरती 1 आली तर 50, 2 आल्या तर 51, 4 आल्या तर 53 आणि 6 आल्या तर 55. डॉट आला तर स्कोर थांबेल. मोठा हिट हवा केपीसी नामपूरला. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता आणि इथे
लाईक बिफोर फलंदाज बाद आणि अशा रीतीनं पहिल्या इनिंगचं इथे खेळ समाप्त झालं. धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 49 धावेचा पाठलाग करायचा आहे MMV धाकटी टीमला. या 50 धावा डिफेंड होतील का? KPC इनामपुरीच्या बाजूनं अंगद पाटीलचं हे खऱ्या अर्थानं पहिलं षटक आणि सचिन मात्र याच्यावरती लक्ष असणारे 50चं टार्गेट आहे. अंगद पाटीलचं 2 ओव्हर कशा रीतीनं मात्र येतील, किती धावा तो खर्च करेल KPC इनामपुरी टीम, आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्कीच भेटतील. पण कॉम्बॉक्स मध्ये होतोय बदलाव आणि मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत जॉईन होतोय. पुन्हा एकदा आमच्यासोबत येतील. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा चैत्रेश्वर क्रीडा मंडळ कुटारी आणि आमचे किके जी करण सरण आपण ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. हॅलो, चला आमचे खुटारीचे जे ग्रामस्थ इथे आहेत सर्वांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. 5 दिवस चालणारी स्पर्धा आहे. 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामधील हा दुसरा सामना आपण पाहतो. इथून जो संघ जिंकेल या सामन्यामधून तो आराध्य स्पोर्ट टेंबोडे संघाविरोधात केलेली याची नोंद आपण घ्यायची आहे. फॉर्च्युनमॅन लाईव्ह सर्व कॅमेरामॅन चांगला वर्क त्यांचा. अंकित पाटील, नयन पाटील आणि विष्णू आणि भाव्या आणि इकडे मॅनेजर कृष्णा. नक्कीच तिकडे आमची सर्व खुटारीचे ग्रामस्थ आमचे विष्णू शेठ म्हात्रे आहेत, सुनील शेठ म्हात्रे आहेत, त्याचबरोबर रवींद्र म्हात्रे. तिकडे आमचे धानसरचे माजी क्रिकेटर इक्बाल शेख देखील आहेत. तसेच एकाटपाड्याचे आमचे अरुण गायकर इकडे दिसत आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे आणि विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. इकडे आमचे माजी क्रिकेटर कुशिंदर शेठ म्हात्रे. सगळ्यात जुना स्पिन गोलंदाज कोण असेल तर तो खुटारीमधला विष्णू आपले कुशिंदर म्हात्रे. एक काल होता. तिकडे आमचे मधुकर म्हात्रेंची कॅन्टीन. हा, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. चला, कैलास 4G देखील आलेत. ही फॉर्च्युनमॅनची कमाल आहे, बाकी काय. हा, शिवम देखील आहेत तिकडे नावाळीचे. बरेच संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसतील, काय शंका नाही आहे. मोठी स्पर्धा आहे कारण पनवेल मुंब्रा हायवे म्हटलं आणि खुटारी गाव म्हटलं आणि खुटारीचा हा मैदान म्हटलं तर एक फेमस मैदान आहे. अनेक वर्षाची परंपरा आहे या मैदानाला. पूर्णपणे नेहमीच हा भरलेला मैदान आम्ही पाहिलेला आहे. बऱ्याच मोठमोठ्या त्या काळामध्ये स्पर्धा व्हायच्या या मैदानामध्ये. अनेक मुंबईचे मोठमोठे खेळाडू या मैदानामध्ये खेळून गेलेले आहेत मित्रांनो. कारण हा बायपास पहिल्यापासून आपण पाहायचो आणि हा मैदान खुटारीचा मैदान म्हटलं तर एक फेमस मैदान आणि इथे मोठ्या स्पर्धा त्या काळामध्ये चैतन्येश्वर खुटारीचे सर्व हे सिनियर क्रिकेटर कुशिंदर म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये मधुकर म्हात्रे असतील, असे अनेक गोवर्धन म्हात्रे असतील, सूर्यकांत म्हात्रे, म्हणजे मोठमोठ्या स्पर्धा ठेवण्याचा रेकॉर्ड देखील या खुटारी गावाने केलेला आहे त्या काळामध्ये. चला बोलूया आपण मॅचकडे. ऐकूया आवाज करण कालन. एक जबरदस्त असे मराठीचा आवाज आम्ही नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना ऐकतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील त्यांचा आवाज घुमताना आपण पाहतोय. तर ऐकूया करण यांचा आवाज.
थँक्यू संदीप पाटील सर आणि त्यासोबत सौरभ यांना आपण पहिल्या डावामध्ये ऐकलं. हे चेक. सो मॅच बिटवीन केपीसी इनामपुरी अँड MMV धाकटी जुई या दोन संघांदरम्यान पहिल्या डावामध्ये 49 झालेले आहेत आणि 50च्या लक्ष्याला पाठलाग करण्यासाठी रोहित गरत आणि ज्युनियर आणि सिनियर दोन्ही रोहित मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतात. तर बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकामध्ये इनामपूर एक्सप्रेस संगत पाटील. ही मॅच देखील इंटरेस्टिंग आहे. लास्ट मॅच मध्ये देखील हेड्स लक्ष होते 49-48, मात्र तरी देखील शेवटच्या बॉल पर्यंत तो सामना आला होता. डावाला सुरुवात दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ओहो व्हेरी फर्स्ट बॉल. जी अपेक्षा होती बॅटरला की वेगाने टाकेल अंगे, जो वेग त्याची ओळख आहे, मात्र पहिल्याच बॉलवरती बोटं फिरवली, पेस व्हेरिएशन पेस ऑफ केला त्याने, कमी गतीने टाकला बॉल आणि बाहेरचा बाजूने निघत असताना पूर्णपणे बॅटर सिनियर रोहित स्ट्रायकिंग एंडला स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचा होता. वन्स अगेन जो त्यांचा डावा पाय त्याची मुवमेंट पहा, फुटवर्कला टेस्ट करणारी बॉलिंग. हे दोन्ही बॉल जर अंगदचे आपण बघितले दोन वेगवेगळ्या धाटणीचे आपल्याला पाहायला मिळाले. पहिला फार वेगाने आला, पहिला फार कमी गतीने आला, तर हा जो मागचा आलेला आहे दुसरा बॉल तो मात्र वेगाने येत असताना आपण पाहत आहोत. अंगद पाटील जरूर टेस्ट घेतोय सध्या तरी. सिनियर रोहित जो आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय, दोन लागोपाठ डॉट आलेत. मिड ऑन मिड ऑफला आठवलं एक्स्ट्रा कव्हर आणि मिड विकेटला दोन फिल्डर बाहेर आहेत 30 या सर्कलचा. शॉर्ट बॉल जरूर रोक करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल शॉर्ट थर्ड कडे चालला आणि येत असताना लेग बायचे एक धाव फार वेगाने. तिन्ही हाफ ट्रॅकरच आपल्याला पाहायला मिळाले. बॉलला जास्त करून आपण जर बघितलं अंगदने हाफ ट्रॅकर टाकले, तिथून वेग पेस ऑफ पेस ऑन देन बॉटम फिरवत होता आणि पहिली धाव येते जी एक्स्ट्राची आहे. 49 बनलेल्या आहेत पहिल्या डावामध्ये. अंगद बराच वेळ आपण बघितला खेळपट्टीवरता पहिल्या डावामध्ये, त्याच्या बॅटमधून आपल्याला 13 धावा पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाल्या. ओव्हरऑल 49 बनलेल्या आहेत 6 ओव्हरमध्ये आणि 50च्या चेसमध्ये आता ज्युनियर रोहित स्ट्रायकिंग एंडला आला आहे. 3 बॉल सिनियरच्या अगेन्स्ट 3 डॉट होते. लेग बाईटची एक धाव आली. स्विच केलाय, थोडासा लेट झालाय पण बॉल जास्त बाहेर निघालाय आणि सिग्नल येतो होता अंपायरचा वाईड. रेफर केलं लगेच संगतने. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये जरूर थर्ड अंपायर सचिन कडू सर चेक करतील बॉल एक्झॅक्ट कुठे पडलेला राऊंड विकेटने विथ द अँगल. अंगत बॉल किती बाहेर निघाला हेच अंपायरला पाहायचं आहे. जो रिटर्न क्रीजच्या आतून गेलाय की बाहेरून गेलाय ऑलरेडी आपल्याला ऑनग्राउंड अंपायरने सांगितलं सुनील पाटील सर क्या वाईड आहे. मात्र आता या सर्व टेक्नॉलॉजी प्रत्येकी स्पर्धेमध्ये प्रत्येकी डावामध्ये प्रत्येक संघाकडे रिव्ह्यू असतो आणि जेव्हा तुमच्या मनामध्ये संकोच असेल कोणत्याही डिसिजन बाबत तो तुम्ही घेऊ शकता. अंगदने घेतलाय रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस झाला. सो नो मोर रिव्ह्यू टीम इनामपुरी. धावा 2. ज्युनियर रोहित गरत स्ट्रायकिंग एंडला मिड विकेटला थोडंसं त्यांनी बॅकवर्ड केलेला होता. मिड ऑन मिड ऑफ 8 ठेवलं. वेग अंगदची ओळख आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये आपण ते बघितलंय. स्टेप आउट झाला. बॉल फारला मागून डायरेक्ट हिट केलाय. शॉर्ट स्क्वेअरला गेला बॉल आणि आता चान्स एका धावेची कदाचित डबलची. मिसफील्ड झाली आहे तिकडे. 2 धावा पाहता पाहता जिथे कदाचित एकही धाव नसती तिथे 2 गेलेल्या आहेत आणि आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. त्यांनी व्हाईट साठी घेतलेला आहे. अंपायरने सिग्नल कोणताही केला नाही. स्टेप आउट झाला. बॉल पडल्यानंतर बाहेर गेला होता. अंपायर बाईज ना 2 धावा. येस रिव्ह्यू अनसक्सेसफुल. डॉट बॉल. अर्थातच एक्स्ट्राच्या ज्या 2 धावा आलेल्या त्या तुम्हाला मिळतील. आता दोन्ही संघांकडे रिव्ह्यू नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही तो रिव्ह्यू गमावलेला आहे म्हणजे आता ऑनग्राउंड अंपायर जे काही डिसिजन देतील ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहेत. धावा संख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 4 या आकड्यावरती. माझ्यासोबत आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर विनायक दादा मात्रे. प्रत्येकाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. तर प्रत्येकाचं नाव आम्ही तुमच्यापर्यंत जरूर आणू. अंगद वन्स अगेन खेचून मारण्याचा प्रयत्न.
ब्लाइंड स्ट्रोक, बॉलवरची नजर हटते बॅटर्स, ही महत्वपूर्ण गोष्ट राहिली आहे. आतापर्यंत अंगतनेची बॉलिंग केलेली आहे. हॉट लेंथला हिट करतो अंगत, तिथून बॉलला बाहेर काढत आहे, पण ते कधी वेगाने येतात कधी कमी गतीने येतात हेच ओळखत असताना बॅटर ते काही सेकंद संभ्रमात जात आहेत. 4 धावा आल्यात पण एकही बॅट मधून आली नाही. शफल झालाय, हुक केल्या बॉलला, मिस्की हुक जरूर, पण बॉल गॅप मध्ये चाललाय लॉंग लेगला. पहिल्या टप्प्यावरती फिल्डर पोहोचलाय, फिल्डिंग चांगली. आता 2 धावा तोपर्यंत सहजरित्या, आणि या 2 धावांच्या साह्याने बॅट मध्ये येणाऱ्या पहिल्या 2 धावा घेऊन जात आहेत MMV धाकटी जुईला 6 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला, नाबाद 6 धावा. इकॉनॉमिकल षटक राहिलं अंगद पाटीलचं, ज्यामध्ये एक्स्ट्रा आल्या 4, 2 धावा ज्युनियर रोहित गरजच्या बॅटमधून आल्या, आणि ओव्हरऑल आपण पाहतोय 6 फॉलन आफ्टर फर्स्ट ओव्हर. बॉलिंग युनिट दोन्ही संघांचं जबरदस्त आहे. आपण धाकटी जुईलाही बऱ्याच स्पर्धांमध्ये बघितलं, इनामपुरीला पण बघितलेलं आहे, आणि त्या दोन्ही बाजूने आपण बघितलं तर आता मॅच जिंकण्यासाठी सुरुवातीला चांगली बॉलिंग MMV धाकटी जुईच्या बॉलिंग युनिटने केली, कारण त्यांनी 49 बनवू दिलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूने अंगतने सुरुवात करत असताना फक्त खर्च केल्यात त्या 6, ज्यामधल्या 4 एक्स्ट्रा आहेत. 30 बॉलमध्ये अजूनही 44 धावांची या मॅचमध्ये गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या MMV धाकटी जुईला विकेट पडली नाही. दोन्ही रोहित मैदानाचा हात आहेत, जे दोघंही या टॉप ऑर्डर मधले महत्वपूर्ण बॅटर आहेत. दोघांकडून फार अपेक्षा आहेत, आणि कदाचित दोघांनी ठरवलं असेल पहिल्या डाव नंतर जी बॅटिंगसाठी त्यांची स्ट्रॅटेजी असेल, पॅव्हलियनमध्ये कॅप्टनने सांगितलं असेल अंगदच्या अगेन्स्ट कदाचित तुम्हाला 6 झालेल्या 44 पाहिजे 30 बॉलमध्ये. कदाचित अंगद जो स्ट्रायकर बॉलर आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही चान्स घेऊ नका, जितके येतील तितके आपल्यासाठी योग्य असतील. पण त्यानंतर ज्या काही ओव्हर्स आहेत त्यामध्ये रिक्वायर्ड रन रेट वाढलेलं आहे, तुम्हाला तिकडे आक्रमण करावंच लागणार आहे. लिमिटेड ओव्हरमध्ये समोर कोण आहे यापेक्षा आपल्या स्ट्रॅटेजीने आपण चाललो आहोत का हे फार गरजेचं असतं. कदाचित जर ते बिघडलं तर पुढच्या काही ओव्हर्समध्ये धावांचं गणित मात्र मोठं होतं, आणि ते सोडवत असताना मात्र आपण प्रेशरमध्ये येतो, मग तिकडून मॅचेस जाण्याच्या चान्सेस फार असतात. ज्युनियर रोहित गरत आणि सिनियर रोहित गरत यांना दोघांना मैदानाचा हात आपण पाहत आहोत. यानंतर लगेचच आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे ज्यांनी पहिला सामना जिंकलाय, आणि लगेचच ते या मॅचच्या विनर सोबत खेळतील. लास्ट मॅचमध्ये जेव्हा मला तो सीन आता आठवतोय, तेव्हा षटकार गेला होता, करण पाटील जवळपास बुक्की मारायला आलेले त्या बॉलरला, मात्र त्यानंतर जेव्हा विकेट त्यांनी काढली त्याच गोलंदाजाची पाठ देखील ते थोपटवत होते. सिनियर खेळाडूचं काम असतं जेव्हा चुका होतात तेव्हा समजावणं, आणि जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात ॲप्रिशिएशन देखील तुम्ही करायलाच पाहिजे. जर्सी नंबर 9 सेकंड ओव्हरमध्ये आलाय. शॉर्ट बॉल एज आहे, शॉर्ट थर्डला फिल्डर, आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. फलंदाज होत असताना बाद धक्का पहिला MMV धाकटी जुईला. थँक्यू दिज. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय फार सुंदर बॉलिंग ॲक्शन आहे, राऊंड द विकेटने आले, आणि हा जो बॉल उसळला परकट करायचं होतं, थोडासा लेट जरूर खेळला बट व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. शॉर्ट थर्डला जर्सी नंबर 11 कुणालने ही कॅच पकडली आहे, तर रोहित मात्र माघारी परतला, आणि नवीन बॅटर आता मैदानाचा हात येत असताना महत्त्वपूर्ण सूचना आहे की प्रत्येक सामना आम्हाला 6 ओव्हरचा कव्हर करायचा आहे, त्यामुळे वेळ संदर्भात प्रत्येक संघाला ही सूचना की आपण त्या सूचनांचं पालन करा. स्लो ओव्हर रेटमुळे तुम्हाला पॅनल्टी बसू शकते. दिलेल्या वेळेमध्येच 25 मिनिटाच्या तुम्हाला पहिली 5 षटकं टाकायचे. 6 for 1 1.1 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 29 बॉलमध्ये अजूनही 44 धावांची गरज आहे. सचिनला आपण या षटकामध्ये पाहत आहोत. करंट रन रेट 5.14, पण दुसऱ्या बाजूने रिक्वायर्ड रन रेट मात्र वाढत जाईल. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह ही वाहिनी टेलिकास्ट करते. कृष्ण मात्रे आमचे सध्या तरी ऑपरेटर आहेत. अंकित, नयन, विष्णू आणि भावेश आमचे सर्व कॅमेरामॅन सध्या एक क्षणचित्र टिपत आहेत. फुल टॉस होता, कव्हर्सला गॅपमध्ये बॉल, डीपमध्ये फिल्डर आहे. एक धाव तर सहजरित्या दोन्ही बॅटर्स कडून.
फिल्डिंग चांगली झाली, थ्रो चांगला आहे आलेला आणि एका धावेने धावा संख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 7 वरती. निवियाचे बॉल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ते सहसा हवेतून बाहेर जात नाही, म्हणजे बाकीच्या बॉलच्या तुलनेत. तसं मारलं तुम्ही ताकदीने, टायमिंग जुळवलं तर बॉल अलगद कोणत्याही सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो. सिक्सर, सुप्रीमो, 10x, निविया, कॅप्टन या सर्व कंपनींचे बॉल आपल्याला सध्या तरी मार्केटमध्ये पाहायला मिळतात. बॅट फिरल्या हातात, मिस टाइम आहे. मिड ऑफ ट्राय तर केलंय त्याने. वेल जस्ट कॅच. वाह, अमोलने टिपलेल्या सुंदर प्रेक्षणीय झेलने डाव संपलाय रोहित गरजचा. 7-2 MMV धाकटी जुई. थँक्यू दिजे. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय राऊंड द विकेटने आले, बॉलला बाहेर काढत होते. बॅट हलकी हातात फिरली आहे हा स्ट्रोक कंप्लीट करत असताना, त्यामुळे एलिव्हेशन नव्हतं. आणि मिड ऑफला अमोल शेवटच्या क्षणापर्यंत हाताचा पिसारा फुलवला, पण शेवटचा जो क्षण होता कॅच पकडल्यानंतर जणू काही योगा करत आहे. सकाळी उठल्याबरोबर ती मान त्यांची मुरगळलीच होती, पण सुदैवानं कोणती त्यांना इजा झाली नाही. 7-2. आवाज करावायचा आहे. दशरथजी पाटील सरांचा आवाज. समालोचनासोबत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विनोद कसा करायचा हे त्या व्यक्तीला फार चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. आणि जिथे लाईव्ह स्ट्रीमिंग नसतं तिथे मात्र त्या समालोचनाची वेगळी मजा आहे. तुम्ही जर ॲज अ प्रेक्षक ते ऐकत असाल तर. 7-2 नवीन बॅटर मैदानाचा सनी. 2 रोहित माघारी परतले. सूरजच्या सोबतीला सनीचं आगमन. बॉल बाकी आहेत अजूनही या मॅच मधले, या ओव्हरमधले 3. आणि ओव्हरऑल विचार केला तर बॉल बाकी आहेत अजूनही ते 27 बॉलमध्ये पाहिजे 43. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल होता, जास्त बाहेर होता आणि लेफ्ट केलाय सनीने. अंपायरचा सिग्नल येतोय तो वाईट. आणि वाईट सोबत धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 8 धावा. सचिनला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2च धावा आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने काढलेत. राऊंड द विकेट. पॉपिंग क्रीजचा चांगला जितका गोलंदाज वापर करतो तितकी त्याची गोलंदाजी फुलत असताना बहरत असताना बघितले आपण. डाऊन द ग्राउंड ताकदीने उचललाय. जरूर होता अंगत, पण पाहतच राहिला कारण त्याचा वाक्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करणारा सनीचा पहिला सुपर षटकार. थँक्यू दिस. आडव्या बॅटने समोर हॅमट करत असताना ताकदीचा प्रचंड वापर या फटक्यामध्ये. डाऊन दी ग्राउंड षटकार आलाय. धाव्यात 14. खोला टाकलाय शॉर्ट थर्ड ऍक्शन मध्ये. धाव घेण्याची संधी तर दिली नाही. गुड फिल्डिंग. बॉलही तितकाच दर्जेदार पाहायला मिळाला. मागचा थोडासा राईज होता आणि त्याला थेट पाठवलं त्यांनी. यावेळेला खोला टाकला त्यांनी. चान्स दिले नाही बॅटरला. डॉट बॉल आलाय. 14 धावा धावा फलकावरती आहेत. 36 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. 25 बॉल 36. MMV धाकटी जुईला बनवायच्यात पहिल्या विजयासाठी या स्पर्धेमधल्या. समोर उडवला अंगत धावतोय. लॉंग ऑनला पोहोचू शकला नाही कॅच पर्यंत. पहिल्या टप्प्यावरती चांगली फिल्डिंग झाली. बॉल सोबत तो देखील उसळला होता आणि या सिंगल सोबत 2 ओव्हरचा खेळ संपला. पावपले एंड 15-4 15ला 2. बॉल बाकी 24 धावा पाहिजेत MMV धाकटी जुईला. KPC नामपुरीच्या अगेन 24 बॉल मध्ये 35. थँक्यू दिजे. यानंतर थँक्यू दिजे.
यानंतर विनर विनर मध्ये मॅच आहे. मात्र त्यानंतर संकेत भूमिका स्पोर्ट्स चिरले आणि त्यांच्या अगेन्स्ट रोहिंजन. अँड देन फोर्थ मॅच आहे ती जीवा 11 पेंदर आणि तळोजे मलस्कूर यांच्यामध्ये देखील आपल्याला पहिल्या फेरीतील चौथा सामना पाहायला मिळणार आहे. पण यानंतर मात्र विनर विनर आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे फर्स्ट मॅचचे विनर आहेत आणि या मॅचचा विनर वन्स अगेन अंगद कंटिन्यू करतोय. थर्ड ओव्हर मध्ये आला एज आहे. विकेट किपरने टिपलाय झेल अंगदला. पहिल्या ओव्हर मध्ये यश मिळालं नव्हतं मात्र त्याची देखील उणीव त्याने बासू दिली नाही. आलाय सेकंड ओव्हर मध्ये आणि विकेट काढतोय. धक्का दुसरा MMV धाकटी जुईला. तिसरी विकेट 15ला तिसरी विकेट पडली आहे आणि मैदानाचा आता बाहेर चाललाय तो बॅटर सनी. बॉल अजूनही बाकी आहेत या मॅच मधले. 23 बॉल मध्ये धावा पाहिजेत 35. बॅटिंग करणाऱ्या MMV धाकटी जुईला. सामना जबरदस्त आहे आणि दोन्ही बाजूला गोलंदाजीची ताकद आपण पाहतात. पहिल्या डावामध्ये दाखवली होती आपल्याला गोलंदाजी. ते आपल्याला रोहित गरत पाहायला मिळाला होता. अंकेश आपल्याला पाहायला मिळाला होता. सूरजला आपण बघितलं होतं. प्रथमेशला आपण बघितलं होतं आणि रोहित रोहित अष्टपैलू आहेत. त्यांना दोघांना आघाडीला देखील आपण बघितलं. फार लवकर दोघांची विकेट पडली. सनी आला. सनीच्या बॅटमधून षटकार आला. तो देखील मागे गेलाय आणि सूरजच्या सोबतीला नवीन बॅटर मैदानात साथ देतोय आदेश पाटील. या मॅच मध्ये 23 बॉल बाकी आहेत. 23 बॉल मध्ये अजूनही आपण पाहतोय 35 धावांची गरज आहे. अंगदला माहित आहे दुसऱ्या बाजूने विकेट कसे घ्यायचे. तर दुसऱ्या बाजूने आता जे पहिल्या ओव्हरमध्ये रोहित घरत सिनियर ज्युनियर दोघांनी केलं होतं ते करावं लागणार आहे. सिंगल डबलकडे तुम्हाला फोकस करावं लागेल. रिक्स कमी घ्यावी लागेल अंगदच्या अगेन्स्ट कारण तो स्ट्रायकर बॉलर आहे. तो विकेटसाठीच आलाय आणि विकेट पहिल्या बॉलवरती त्याने काढली आहे. ओ स्विच हिटचा प्रयत्न आणि पण पाहतो आणि इथे मात्र आता फलंदाजांना त्याने थांबून ठेवले. पहिल्या बॉलवरती विकेट आली. आदेश अगेन्स्ट 2 डॉट बॉल आलेले आहेत. 15ला 3 आहेत. बॉल बाकी आहेत अजून 21 आणि 21 बॉल मध्ये धावा पाहिजेत 35. MMV धाकटी सुईला. ओहो स्वीट शीटचा प्रयत्न आदेश कडून. हलकी अपील केली अंगदने पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. विकेट किपर सांगतात स्पष्टपणे. डॉट बॉल आलाय. 4 सलग डॉट आलेत. एकही धाव आली नाही पहिल्या 4 बॉल मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये देखील शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या. त्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर अंगदने पहिल्या 5 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नव्हती. एक्स्ट्राच्या काही रन आपण बघितल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. पुढे आला आदेश. बॅट फिरली आहे पण शॉर्ट कव्हरला फिल्डर नाही. वॅकंट एरियामध्ये बॉल पडला. डबलला चान्स घेतली आहे. थोडासा हा नकार शेवटच्या क्षणाला आणि तो चांगला कॉल आहे. सिंगल ने धावसंख्या पुढे आपण पाहतोय 16. बऱ्याच कालावधीनंतर बॉल बाकी आहेत 19 बॉल मध्ये धावा पाहिजेत 34. बॅटिंग करणारा MMV धाकटी जुईला. काय जबरदस्त गोलंदाजी. सेकंड ओव्हरला कंटिन्यू केल्या आहेत. आतापर्यंत 11 बॉल टाकलेले आहेत आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात अंगद पाटीलने. इनामपूर एक्सप्रेस ऑन ट्रॅक आज. 19 बॉल 34 मॅच. सूरज ट्रॅकिंग एंडला. ऑन साइडला फक्त जो बॉल जसा येत होता चेंडूच्या लाईन मध्ये आला आणि बॅटचा चेहरा बंद करत असं ऑन साइडला ढकलून दिलाय. स्ट्राईक ठेवले स्वतःकडे सूरजने. 3 ओव्हरचा खेळ संपला. आणखी एका सक्सेसफुल ओव्हरची सांगता केली अंगदने. या ओव्हरमध्ये 2च धावा आल्या. 1 विकेट त्याने काढली. 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त 5 धावा अंगदने खर्च केल्यात. ओव्हरऑल MMV धाकटी जुई 17 for 3. 17ला 3 बॉल बाकी आहेत 18 आणि धावा पाहिजेत त्या 33. चला आर्यन मैदानामध्ये जातोय आणि इकडे आमचे धाकटी जुईचे 12वे प्लेयर त्यांना देखील थोडंसं काम पाहिजे. हा चालेल.
काउंटर अटॅकला सुरुवात झाली आता. छे. ए 15 बॉलमध्ये 23 धावांची अजूनही गरज आहे. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना MMV धाकटी जुईला कमी गतीने लो फुल टॉस अटेम्प्ट केला आणि पाठवला सूरजने सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार दिमागदार षटकार. मागच्या 3ही बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न बॉलला टॉस करत होता अक्षय, मात्र बॅटच्या सहाय्याने बॉलला टॉस केलंय सीमारेषेच्या बाहेर बॅटर सूरजने. आणि या मॅचला आपल्या बाजूने खेचत असताना 14 बॉलमध्ये आता फक्त पाहिजेत त्या 17 धावा MMV धाकटी जुईला. सुरुवातीला जखडून ठेवलं होतं अंगद पाटीलने, मात्र आता 4 जून बॅटिंग करतोय तो बॅटर सूरज गरत. षटकार चौकार षटकार. या बॅटरला आता रोखलं नाही तर धावा मात्र फार लवकर चेस करू शकते MMV धाकटी जुई, कारण धावांचा वेग त्याने वाढवलाय आणि सुसाट सुटलाय सध्या तरी MMV धाकटी जुईचा. सूरज गरत 33 ला 3 बॉल बाकी आहेत. 14 बॉलमध्ये धावा पाहिजेत 17. मॅच लगेचच टर्न होते. त्या मॅचचं मोमेंटम पहिल्या 3ही ओव्हरमध्ये KPC इनामपुरीच्या बाजूने होतं. त्या मॅचचं मोमेंटम लगेच शिफ्ट झालंय MMV धाकटी जुईच्या बाजूने. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि वेळ बदलवण्यासाठी तुम्हाला चांगला खेळच करावा लागतो. तो खेळ चांगला केलाय सूरज गरतने धाकटी जुईसाठी. 14 बॉल 17. अक्षय वन्स अगेन ऑन साइडला खेचून मारला बॉल. डीप स्क्वेअर लेगला चालला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगने ती गॅप कव्हर केलेली आहे. एक धाव तर सहजरित्या. डबलला चान्स घेतली नाही कारण फिल्डिंग चांगली झाली आणि या एका धावेच्या साह्याने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 34. 34 धावा धावा फलकावरती. 13 बॉल आणि 16 धावांची अजूनही गरज आहे. मॅच इथूनही बनवू शकते, पण सूरजने जी बॅटिंग केली आहे इनामपुरीला त्याची विकेट मिळावी लागेल. जर त्याची विकेट मिळत नाही तर तुम्हाला जास्त वेळ त्याला ऑफ स्ट्राईक ठेवावं लागणार आहे. वेळ जास्त चाललेला प्लीज. 13 बॉल 16 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये धाकटी जुईला. 50चं लक्ष आहे. लास्ट मॅच मध्ये देखील आपण जर टार्गेट बघितलं तर ते फक्त होतं 48. मात्र तिकडे सामना शेवटच्या बॉलवरती आला आणि तरी देखील त्या धावा चेस करता आल्या नव्हत्या. लेग स्टंपला पुन्हा फुल टॉस आहे. स्वीप केला डीप स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. वारंवार मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला दोन्ही बॅटरने टार्गेट केले या ओव्हरमध्ये. त्याचं कारण की फुल टॉस कमी गतीने येत होते. ओव्हरऑल 4 ओव्हरचा खेळ संपला. 35 धावा 3 विकेट 50 ला चेस करतात. बॉल बाकी 12 आणि 12 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे MMV धाकटी जुईला. बॅटिंग कार्ड आपण बघितलं इनामपुरीचं आणि देन आपल्याला आता हे बॅटिंग कार्ड पाहायला मिळते MMV धाकटी जुईचं. रोहित गरज शून्यावरती बाद झाले तर रोहित सिनियर जे होते त्यांच्या बॅटमधून 2 धावा आल्या. सूरज गरज ज्याने मात्र या मॅचला सध्या तरी टर्न केलेला. 7 बॉल 19 ला नाबाद आहे. सनीची विकेट आली पण सनीच्या बॅटमधून देखील एक षटकार आला होता. 7 धावा त्यांनी जोडल्या होत्या. तर आदेश जो नॉट आउट आहे थोडासा खडतर प्रवास त्याला करावा लागला आहे. चांगली साथ आतापर्यंत देता आली नाही कारण 5 बॉलमध्ये फक्त 2च धावा. दुसऱ्या बाजूने अंगद पाटील 2 ओव्हरमध्ये 5च धावा 1 विकेट. सचिन 9 धावा 2 विकेट त्याने काढल्या. तर अक्षय पाटील मागडा आहे. प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिली धाकटी जुईसाठी लास्ट ओव्हर ज्यामध्ये आल्या 18 धावा आणि या मॅच मध्ये आता समीकरण 12 बॉल 15 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. लास्ट मॅच मध्ये असंच समीकरण होतं पण तेव्हा 6 बॉल 15 ची गरज होती. 12 बॉल 17 पाहिजे होता तेव्हा 2 धावांचं षटक विनोद भोईने टाकलं होतं. समोर पिक केल्या बॉलला फ्लॅट लॉंग ऑन हवा यात्रेसाठी षटकार. ओव्हर पिच पडल्या बरोबर समोर मारलाय. ताकदीचा प्रचंड वापर. लेंथ पर्यंत पोहोचला होता बॅटर आदेश आणि आदेशने आता आदेशच दिलाय. आक्रमण दोन्ही बाजूने होणार आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न होता. बॉलाने बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. ऍक्शन रिप्ले. बॉल पडलाय. शार्प आउट कटर टाकला होता. गोलंदाजला आपण सध्या पाहतो तुषारला या षटकामध्ये बॉल बाकी 10 आणि 10 बॉलमध्ये धावा पाहिजेत त्या फक्त 9. षटकार आला आणि त्यामुळे
या मॅचचं सध्या तरी पारडं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. वेगाने आलाय, विकेट किपरने कव्हर देखील केलेला आहे. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. मागचा पडला, बाहेर वळला. यावेळेला तुषारने जास्त वळवला नाही, तर वेगाने टाकला होता खोलात, पायावरती ऑफस्टम्पच्या बाहेरचा आहे. त्यामुळे त्यांनी अपील देखील केली नाही आणि विकेट किपरने देखील फार चांगल्या पद्धतीनं बॉलला कव्हर केलं. लागोपाठ दुसरा डॉट आला षटकारानंतर. शॉर्ट बॉल आहे, कमी गतीने बाउन्सर होता आणि विकेट आली आहे. मॅच बनवू शकते, कुठेही जाऊ नका, कारण आता बॉल बाकी आहेत 8 आणि धावा पाहिजेत. MMV धाकटी जुईला 9. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन पुढचे 3ही बॉल डॉट टाकलेत. इवन विकेट काढले ती आदेशी. नवीन बॅटर मैदानाचा हातात येईल. 8 बॉलमध्ये या मॅचमध्ये आपण जर बघितलं तर 9 धावांची गरज आहे. आमचं कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहे. शांतारामजी जाधव जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत आणि मी समालोचक करण कांत. चैतनेश्वर क्रीडा मंडळ खुटारी आयोजित या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. इनामपुरीचा आमचा 12th मध्ये थोडासा चिंतेत आहे, कारण ही मॅच कशी कुठे जाणार आहे. दुसऱ्या बाजूला MMV धाकटे जुईचे देखील एक्स्ट्रा प्लेयर आमच्या सोबत आहेत कॉम्बॉक्समध्ये. 8 बॉलमध्ये 9 पाहिजेत. कमबॅक तुषारने केलंय, अंगदने चर्चा त्याच्यासोबत केली. नवीन बॅटर मैदानाचा हात देखील आला. अंकेश लॉफ्ट केलाय, वाईड इज लॉंग ऑन द फिल्डर. होता जरूर, चान्स त्याने घेतली नाही, जम्प मारलेला आहे, पण बॉल मात्र गेलाय मारून जम्प सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जे 2 बॉल आतापर्यंत सीमारेषेच्या बाहेर गेले या षटकातील ते दोनही ओव्हर पिच होते. अंकेशचा आत्मविश्वास चांगला आहे. षटकार त्याने लगावलाय आणि मॅचला आता जवळ करतोय. फक्त 3 धावांची गरज आहे 7 बॉलमध्ये. कमी गतीने टाकलाय आणि यावेळेला तो स्टंपचा वरतून येत असताना आपण पाहतोय शेवटचा डॉट आलाय. मागचा जर षटकार नसता तर मात्र ही मॅच बनवू शकत होती. शार्प लेग कटर, वा सुपर. तुषारकडून जे लेग कटर आपल्याला पाहायला मिळाले, मात्र 2 जे ओव्हर पिच पडले, एक आदेशने मारला तर एक अंकेशने मारला. 2 षटकार आले, ज्या 12 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. त्यामुळे आता मॅच बनली आहे. 6 बॉल 3 धावांची फक्त गरज आहे MMV धाकटी जुईला. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. चला, टेंबोडे टीमचे कॅप्टन आपण देखील सज्ज व्हायचं आहे. यानंतर जो संघ जिंकेल यातून तो त्यांच्या विरोधात खेळेल. पुढची लढत सेकंड राऊंडचा सामना असेल. चला, कॅप्टन आपण लगेच इथे उपस्थित राहायचं आहे. 6 बॉल 3 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही. बऱ्याच वेळेला आपण पाहतो अशा पद्धतीने मॅचेस, जेव्हा 6 बॉल 12-15ची गरज असते, बॅटर अटॅक करत असतात, पण 6 बॉल 3, 6 बॉल 6, 5 धावा जेव्हा असतात तेव्हा बॅटर्स देखील डबल माइंड असतात. अटॅक करायला पाहिजे की सिंगल डबलने मॅच बनणार आहे. या परिस्थितीमध्ये जेव्हा एक डॉट बॉल येत जातो, मॅच चढत जाते आणि त्या क्षणाला मग मात्र फिल्डिंग करणारी टीम देखील मॅचमध्ये येते. पहिले 3 बॉल बरंच काय सांगून देतील. आणि धावा फक्त पाहिजे 3. सेट बॅटर आहे स्ट्रायकिंग एंडला सूरज करत. लास्ट ओव्हर गोलंदाज तयार. कार्तिक मात्रे डाऊन द ग्राउंड मारलाय. लॉंग ऑन द फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव तर सहजरित्या आणि सिंगलने धावफलक पोहोचले 48 वरती. बॉल बाकी 5 धावा पाहिजेत 2. डॉट बॉल जर आले तर मॅच मध्ये इनामपुरी. सिंगल जरी आल्या तरी मॅच मात्र जाणार आहे धाकटी जुईच्या बाजूने. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या. पहिल्या 3 ओव्हरचा आपण विचार केला तर फक्त स्कोरबोर्ड होतं ते 17 वरती. मात्र त्यानंतर आक्रमण झालं. 4th ओव्हरला कॅपिटलाइज त्यांनी केलं. 5th ओव्हरला त्यांनी कॅपिटलाइज केलं. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले, तिथून सामन्यामध्ये आलेत. अंगद पाटील अजूनही लढतोय. फील्ड सेट केली जाते. सिली मिड ऑफ, सिली पॉइंट. सॉफ्ट हँडने ड्राइव्ह केला. बॉलच बॅक. विकेट जाऊ शकते. येस, क्रीज सोडली, मैदान सोडावं लागतंय. सेट बॅटर गरज चाललाय परत पॅव्हलियन मध्ये. मॅच 4 बॉल मध्ये अजूनही 2 बनवायचे आहेत MMV धाकटी जुईला. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये ऑलरेडीच नॉन स्ट्रायकिंग एंडची क्रीज सोडली होती सूरजने आणि पॅव्हलियन मध्ये आता चाललाय. ह्या चुका मॅचला इथून टर्न जरूर वळण मिळू शकते आणि ते KPC इनामपुरीच्या बाजूने देखील मिळू शकते. 4 बॉलमध्ये 2 धावा अजूनही पाहिजेत. अंगद लढतोय. फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. सिली पॉइंट लेग फिल्डर आहे. शॉर्ट थर्ड लेग फिल्डर आहे. स्क्वेअर लेग थोडंसं आत आहे. सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन
त्यासोबत आपण जर बघितलं तर आता एक्स्ट्रा कव्हर देखील आत आलाय. लॉंग ऑफचा फील्ड थोडासा आतमध्ये, लॉंग ऑनला स्वतः अंगत चाललेला आहे आणि मिड विकेटला देखील त्यांनी थोडंसं आता आत ठेवलंय. कॅचिंग पोझिशनला आहेत फिल्डर जे डीप मधले आहेत. जर बॉल हवेत असेल तर चान्स त्यांना मिळू शकते कॅचसाठी. बॉल बाकेट 4, धावा पाहिजे 2. नवीन बॅटर जो आलाय ऑफ स्ट्राईक ऋषिकेश, मात्र स्ट्रायकिंग एंडला सध्या अंकेश पाटील. लास्ट ओव्हरमध्ये आला षटकार, त्याच्या बॅटमधून आलाय. 4 बॉल 2 ची मॅच. कमी गतीने टाकलाय, पुन्हा बॉल सिली मिड ऑफ कडे. चान्स होती मात्र ती गमवली आणि धाव येत असताना 1. स्कोर इज लेवल. बॉल बाकेट 3, धाव पाहिजे 1. कंपल्सरी आहे, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला ती 1 धाव बनवावीच लागणार आहे विजयासाठी. कार्तिकने चांगली बॉलिंग केली आहे. 3 धावा त्याला डिफेंड करायचं असताना पहिल्या 3 बॉलमध्ये 2 गेलेल्या आहेत. 3 बॉलमध्ये 1 पाहिजे. शेजारी आता वाढलेत. अम्ब्रेला फील्ड पोझिशन जे तुम्हाला टेस्ट मॅच मध्ये पाहायला मिळतं आणि भारताला धूळ चारली साऊथ आफ्रिकेच्या टेम्बा बौमाच्या ब्रिगेडने व्हाईट वॉश देत असताना सिरीज आपल्या नावावरती केली आहे. ही मॅच कोणाच्या नावावरती असेल? शॉर्ट बॉल आलाय डॉट आणि या मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट आहे. 2 बॉल 1 धावेची गरज आहे. मॅच बनतीये. हे अम्ब्रेला फील्ड पोझिशन तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. क्वालिटी टेलिकास्ट बाय फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह. मनापासून तुमचे आभार. आमच्या घरबसल्या प्रेक्षकांना या स्पर्धेचा, या मॅचचा आनंद घेता येतोय, याचं पूर्ण श्रेय तुम्हाला जात आहे. राजेंद्र दादा मात्रे अँड ऑल टीम, कृष्णा मात्रे आणि सर्वच आमचे कॅमेरामॅन नयन, अंकित, विष्णू, भावेश. मात्र वयात मॅचच्या दिशेने. बॉल बाकी आहेत 2, धाव पाहिजे 1. फिल्डिंग मध्ये चेंजेस आहेत, बदलाव केला जातोय. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर नुकताच मैदानाचा आत आलाय आणि त्याच्या फुटवर्कला टेस्ट करणारा नवीन बॅटर समोर काय टाकावं. यॉर्कर, बाउन्सर 2 पर्याय असतात, त्यामधला बाउन्सर निवडला मागच्या बॉलवरती गोलंदाजाने. 2 बॉल 1. ओहो, अर्ली बॅट स्विंग आणि फलंदाज बाद. कॉट बिहाइंड द विकेट. मॅच संपली नाही. शेवटचा 1 बॉल 1 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. ऍक्शन रिप्ले. बॉल जर आपण बघितला तर हलका बाहेरच्या बाजूने वळत होता आणि ऑन साइडला हवेत खेळण्याच्या प्रयत्नामध्ये एज घेऊन अपील संदेश करत होता, तुषार करत होता. कार्तिकने केली आणि अपील उचलून धरली अंपायरने. विकेट आली आहे. नवीन बॅटर, 1 धावेचं बर्डन आहे. फलंदाज किती मोठा असू द्या पण त्याच्या इनिंगची सुरुवात त्याला 1 धावेपासून, शून्यापासूनच करावी लागते. 1 धाव जर आली तर मॅच असेल MMV दाकटी जुईची, आली नाही तर मॅच असेल KPC इनामपुरीची. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी आयोजित या स्पर्धेमधला पहिला सामना शेवटच्या बॉलपर्यंत आला. दुसराही सामना शेवटच्या बॉलपर्यंत आलाय. अंपायर्स काही सूचना करत आहेत फिल्डर्सला, त्या सूचनांचं त्यांनाही पालन करावे लागेल. बॉल रिलीज करेपर्यंत ते हालचाल करू शकत नाही. ही तर महत्त्वपूर्ण सूचना. ही प्रत्येक आपल्याला मॅचमध्ये जेव्हा फिल्डर अशा पद्धतीने सेट केले जातात तेव्हा आपल्याला पाहायला मिळते. मात्र नवीन बॅटर जो आला योगेश भोईर, 1 धाव त्याला बनवायची आहे. 1 धाव जर बनली तर पहिला विजय, अन्यथा जसे आले तसे जावं लागणार आहे. KPC इनामपुरी धाव रोखण्यासाठी प्रयत्न करते. शेवटचा 1 बॉल हवेत आहे. बॉल पॉइंटला थोडासा फिल्डर मागे आणि धाव आली आहे. वा, क्रिकेट विथ द ब्रेन. डोकं शांत ठेवलं आणि मैदानाच्या हाताला योगेश. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने खेळला स्टीअर करत असताना. वा योगेश वा. आली 1 धाव आणि विजय MMV दाकटी जुईचा. हार्दिक अभिनंदन. हाडलं KPC इनामपुरी. मात्र विजय मिळवत असताना दाकटी जुईला तुम्ही घामच फोडला होता, त्यामुळे तुमचं देखील आभार या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केल्याबद्दल चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कोठारी यांच्या वतीने. मॅच समरी स्क्रीनवरती आहे आणि नो डाऊट या मॅचमध्ये 3 ओव्हर्समध्ये काही धावा नव्हत्या, मात्र शेवटला ज्याचा बॅटमधून 8 बॉलमध्ये आल्या 20 धावा तो सूरज गरत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 1 षटक ज्याने टाकलं, 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट देखील काढली होती. जेन्युइन ऑलराऊंडर आहे MMV दाकटी जुईचा सूरज, मॅन ऑफ द मॅच.